आणि इथे पुरोहितांनी काय केलं, तपशिलांचं ज्ञान केवळ आपणच मिळू असे काय केले, वर्ण व्यवस्थेमध्ये निर्बंध लादणं सुरू केलं. शूद्र म्हणजे काय, ज्याला कोणता काय अधिकारच नाहीयेत, तो एकदम खालच्या दर्जाचा व्यक्ती असं मानलं गेलं की नाही. आणि प्राइस्ट म्हणजे कोण, सगळ्यात सुप्रीम असं मानलं गेलं. आता विचार करायला गेलं तर ऑल आर ह्युमन बीइंग्स, प्रत्येकाचं ब्लड रेड असणार आहे, प्रत्येकाला ऑक्सिजन लागणार आहे आणि कार्बन डायऑक्साइडच बाहेर जाणार आहे. सिस्टम मध्ये बदल आहे का, नाही. पण हे कोणी केलं, प्राइस्ट वर्गाने. का, कारण स्वतःचं महत्व टिकून ठेवायचं होतं. ओके, त्या काळामध्ये काय असेल, त्यांना स्वतःचं महत्व टिकून ठेवायचंय. कारण तुम्ही विचार करा ना, क्षत्रिय वर्ग ज्याच्यात राजा, सेनापती हे सगळे लोक येतात, बरोबर, ते काय करणार, लढाया करणार. वैश्य म्हणजे कोण, व्यापार करणार. शूद्र म्हणजे कोण, स्वच्छतेची कामं, शेतीची कामं, जेवढी कामं आहे, कुंभार, चांभार, लोहार, सगळी कामं ते लोक करणार. मग प्राइस्ट वर्गाकडे